आजचा हा केक आपला डॉल केक असणार आहे, पण या केकसाठी मी डॉलचा वापर न करता जो पेपर टॉपर येतो ना, बॅक डॉल टॉपर, त्याचा मी वापर केला आहे. झालं असं की मला या कस्टमरने जेव्हा कॉल केले तेव्हा त्यांनी मला फक्त एवढंच सांगितले की त्यांच्या मुलीच्या वाढदिवसासाठी 1 kgचा केक हवा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की केकची डिझाईन तुम्ही कशी पण बनवा, पण केकचा पॅटर्न हा डॉल टाईपमध्ये असावा. मग मी असा विचार केला, डॉल केक तर बनवायचाच आहे, पण त्यांची मुलगी ही आय थिंक 10 ते 11 वर्षाची आहे आणि 10 ते 11 वर्षांच्या मुलीसाठी ना शक्यतो बॅक डॉल टॉपरचे जे केक असतात ना ते खूप जास्त चांगले वाटतील असं माझं मत आहे. बाकी तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि 10 वर्षाच्या खालील बर्थडे गर्ल्ससाठी ना ते बार्बी डॉलचे जे प्लास्टिकचे टॉपर असतात ते सूट होतात असं मला वाटते. त्यामुळेच मी या केकसाठी बॅक डॉल टॉपरचा वापर केलेला आहे. असो तर हा केक होता 1 kgचा, जो की मला त्यांनी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये बनवायला सांगितला होता. आता जसे की तुम्हाला माहितच आहे, रेग्युलर केक स्पॉन्जचे आपण फक्त 3च लेअर करत असतो, पण या केक स्पॉन्जचे ना मी 5 लेअर केलेले आहेत. आणि हा केक स्पॉन्ज मी 6.5 इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतला, कारण आपल्याला हा केक थोडासा टॉल मध्ये बनवायचा होता. त्यामुळे इथे डॉलचा फ्रॉक तयार करण्यासाठी ना मी रोज पेटल नोझलचा वापर केलेला आहे. आणि तुम्हाला रोज पेटलच्या प्रत्येक कॉर्नरला थोडासा डार्क शेड दिसत असेल तर अशा पॅटर्नसाठी आपल्याला काय करायचे आहे, पायपिंग बॅगच्या फक्त एका साईडला ना जेल कलरचा एकच ड्रॉप सोडायचा आहे आणि त्याच कलरची एकदम लाईट शेडची क्रीम आपल्याला पायपिंग बॅग मध्ये भरून ही सुंदर अशी पेटल डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा जर कधी डॉल केकची ऑर्डर मिळाली तर अशा रोज पेटल नोझलने तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा, खूपच सुंदर वाटते. बरं, लास्ट टाइमला ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात मी सांगितलं होतं की गेस माय बर्थडे डेट. जसे की फेब्रुवारीमध्ये माझा बर्थडे असतो, मी हे सांगितलं होतं, तर बरेच जण बरेच अंदाज लावत आहेत, बर्थडे डेट गेस करत आहेत. ते पाहून मलाही खूप छान वाटतंय. आणि काहींनी तर अगदी बर्थडेची जवळपासची डेट गेस केलेली आहे, पण अजून तरी करेक्ट बर्थडे डेट कोणीही गेस केली नाही. त्यामुळे मी अजून थोडीशी वाट पाहणार आहे. पण त्या सर्वांना सॉरी ज्यांनी माझे बर्थडे डेट गेस केली आणि मी अजून त्यांना रिप्लाय दिलेले नाहीये. तर हो, याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच म्हणजे अगदी माझ्या बर्थडे डेटच्या 1 दिवस अगोदर अपलोड करणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.